बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही नेहमीच चर्चेत असते। यंदाच्या वर्षी अजित पवारांच्या पॅनल समोर शरद पवार पक्षाचं जे आहे ते पॅनल उभं असणार आहे। यंदा खरं तर ही निवडणूक रंगतदार होणार आहे। याचविषयी बोलण्यासाठी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। माळेगाव सहकारी साखर कारखान्या निवडणुकी संदर्भात तुमची भूमिका काय पक्षाची? मुळात माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे जे आत्ताचे सत्ताधारी आहेत त्यांचा आत्ता धुंद कारभार आणि जे मागच्या वेळेस विरोधक म्हणून निवडून आले त्यांनी कुठलंही याच्यामध्ये लक्ष न दिले, म्हणजे ते चंद्रांना तावरे असतील, रंजन काका तावरे असतील, आणखीन त्यांच्याबरोबर आलेले जे 2-4 संचालक असतील, त्यांनी विरोधक म्हणून कुठलीही भूमिका त्यांनी बजावलेली नाही। त्यामुळे माळेगाव कारखाना आता सभासदांच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिलेला आहे। त्यामुळे तिथं कामगारांचे प्रश्न, नेरा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न, आता कामगारांची त्यांनी वेतनवाढ काय तोंड बघून केली, हे जे असं त्यांनी स्वतःच्या मनाने चेअरमनच्या जवळच्या लोकांचीच वाढ केली, त्यांनी जे अत्याधुनिक कारभार केलाय त्याला आमचा प्रकर्षाने विरोध राहील। आणि जे कारखाना निवडणूक आहे ते आदरणीय सुप्रियाताई असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय योगेंद्रदादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली माननीय शरदचंद्र पवार गट हा सक्षमता पूर्ण ताकदीने लढेल। आजचं अजित पवारांचं भाषण ऐकलं का मेळाव्यात? ऐकून काय वाटलं? दादांचं भाषण म्हणजे आज हात खाली टाकून गेले, असं वाटलं होतं काहीतरी येऊन इथं मोठी घोषणा करतील, कारखान्याला काहीतरी चांगलं पॅकेज देतील, असं काहीही झालं नाही। उलट त्यांनी तिथं येऊन सांगितलं नीरा नदीची जबाबदारी प्रदूषणाची काय माझ्या एकट्याचीच आहे का? अहो दादा, तुमची एकट्याचीच आहे ती जबाबदारी, तुम्हीच आहे तालुक्याचे तारणहार एवढे दिवस, स्वतःला तुम्ही महाराष्ट्राचे अर्थमंत्री समजता, उपमुख्यमंत्री आहेत तुम्हीच आहे जबाबदार। आणि तुम्ही येऊन इथं सांगितलं होतं मी पुढल्या पंचवार्षिकला जर नीरा नदी स्वच्छ झाली नाही तर कारखान्याच्या इलेक्शनला मतं मागा येणार नाही। तुम्ही आता इथं आमच्याकडे मतं मागा येऊच नका, अशी आमची भूमिका आहे। आंदोलनावरून तुम्ही देखील काही दिवसापूर्वी माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर आंदोलन केलं होतं, यावरून देखील अजित पवारांनी लक्ष वेधून घेतलं, कसं बघताय या सगळ्याकडे? खऱ्या अर्थानं वास्तविक पाहता ही वेळ यायला नव्हे पाहिजे होती आंदोलनाची, आणि अपेक्षा होती की राज्याचे उपमुख्यमंत्री असताना आणि ज्या अर्थानं सभासदांनी मोठ्या पद्धतीने कौल दिलता की दादा तुमच्याकडे कारखाना देता, खऱ्या अर्थानं हा निवडणुकीचा विषय आणि आपण बोलला की निवडणूक आपले मुद्दे ज्या पद्धतीने ह्यांनी आश्वासन सभासदांना दिली आणि ज्या पद्धतीने ह्यांनी वागाय पाहिजे होतं त्या पद्धतीने ह्यांनी कोणतीही आश्वासन न पाळता आज निवडणुकीला खऱ्या अर्थानं त्यांच्या पायाखालची पूर्णपणे वाळू घसरली। आणि त्यांचे जे संचालक मंडळ आहे ते वारंवार अजितदादांना सांगतात की आपण निवडणूक पुढे ढकलू। आम्ही घोंगडी बैठकीला गेलो तरी साधारण छोट्यातला छोटा मुलगा जरी उठला तरी आपण सहजरित्या कारखाना व्यवस्थित चालला असता तरी 4,000 रुपये भाव देता आला असते, अनेक असे संचालक मंडळ म्हणले। खऱ्या अर्थानं त्या अनुषंगानं त्यांनी त्यावेळेस विरोधकांना विरोध केला की हा पूर्ण ऊसाचा रस गटारामध्ये चाललेला आहे आणि त्यामुळे कारखाना व्यवस्थित नसल्यामुळे अधिकचा भाव न देता, त्यामुळे ह्या निवडणुकीला आम्ही म्हणतो ना, तुमचे जर मुद्दे चांगले असतील, तुम्ही जर सभासदांना योग्य भाव दिला असतील, कामगारांना व्यवस्थित बोनस दिला असेल, व्यवस्थित तुम्ही भरती केली असेल, प्रदूषणाचा विषय असेल, ह्या पद्धतीने आम्ही निवडणुकीला कधीही समोर आहे। त्यातलं एकही आश्वासन आपण न पाळता आणि चुकीचा सगळा कारभार करता वास्तविक पाहता प्रचंड हा संचालक मंडळाच्या जवळच्या जो कामगाराची त्या पद्धतीने कुवत नाही त्याचे तेवढे दिवस न भरता त्यांना पगार वाढवले, ह्या अर्थानं कुठंतरी सभासद आम्हाला असं म्हणतात की पवारसाहेबांना त्यांना की तुम्ही आपण उतरलं पाहिजे, खऱ्या अर्थानं सहकार टिकलं पाहिजे। ह्यांना सहकार आणि शाहू फुले आंबेडकर फक्त निवडणुकीपुरतेच दिसतात, तर त्यांनी जर या ठिकाणी प्रपंच म्हणून जर हे सहकार टिकवायचं असेल तर त्या ठिकाणी त्यांनी एकही शब्दाला ते जागले नाहीत पूर्ण संचालक मंडळ। त्यामुळे पूर्णपणे त्यांना त्यांचा अपयश आणि वस्तुस्थिती सभासद काय कौल देणार हे पूर्णपणे त्यांनी जाणून घेतलंय। त्या अनुषंगाने ते साखर संकुल असेल, उच्च न्यायालय असेल, यामध्ये काही ना काहीतरी संचालक मंडळाने सांगायची निवडणूक पुढे ढकलायची। माझी आपल्या माध्यमातून विनंती, तुम्ही जर व्यवस्थित कारभार केला असेल ना तर तुम्ही उद्या निवडणूक लावा, जे सभासद कौल देतील त्याला आम्ही पूर्णपणे मान्य असेल। आणि त्या अनुषंगाने आम्ही पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांसाठी, संस्थेसाठी आम्ही जीवाचं रान करू आणि हे माळेगावचं नाव आम्ही देशामध्ये तसंच ठेवू, सभासदांना न्याय देऊ, हे तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतो। काय मुद्दे घेऊन जे आहेत ते तुम्ही निवडणुकीत आगामी उतरणार आहात? आम्ही सभासदाच्या हिताचे मुद्दे घेऊन उतरणार आहोत। सभासदाच्या हिताचे मुद्दे काय आहेत? शेतकऱ्याचा ऊस वेळेत गेला पाहिजे, वेळेत तुटला पाहिजे, त्याचं वेळेत कारखान्यावर त्याचं खाली झाला पाहिजे ऊस। काय होतंय, 2-2 दिवस ऊस फडात तसाच तुटून पडतोय, ही जी शेतकऱ्याची व्यथा आहे। कारण सामान्य शेतकऱ्याला कुणीही वाली नाही,
ही संचालक मंडळ कुटीतली भाषा करणारं संचालक मंडळ विद्यमान. ह्यांना काय सभासदाचं कळणार आहे? सभासद ऊसात घाम गाळतोय, त्याला उन्हातानात दारी धरावं लागतात, ऊसाचं काचुळं काढावं लागतंय. त्यांना काय माहिती? ती आलेशान गाडीत काचा बंद करून फिरणारी मंडळी आहेत. जी काचा बंद करून फिरणारी मंडळी आहेत ती कसे सभासदाचं प्रतिनिधित्व करतात? आणि हीच आम्ही शेतकऱ्यापुढे घेऊन जाणार आहे. आपल्याकडे कुठली गोष्ट कमी नसताना, शेजारचा कारखाना अवसानात गेलेला असताना, म्हणजे डबगायला आलेला कारखाना कुठल्या कारखान्याबद्दल बोलतो? श्रीराम कारखाना डबगायला गेलेला असताना तो कारखाना 3150 ॲडव्हान्स देतोय. माळेगाव कारखाना महाराष्ट्रात 1 नंबरचा कारखाना, तो 2800 भाव देतोय. हे कशाचं प्रतीक आहे? कारण काय, ह्या माळेगाव कारखान्याला विरोधी पार्टी सक्षम नसल्यामुळं ही संचालक बोर्डाचं बाहुलं आहे. आणि हे आम्हाला सभासदाला सांगायचं आहे, जर ह्या कारखान्यावर कुठल्याही संस्थेत, ज्या संस्थेत विरोधी पक्ष जिवंत नसेल, ती संस्था डबगायला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सभासदाला आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही, पवारसाहेब हे देशाचं नेतृत्व आहे. पवारसाहेब सहकारातला जाणता राज आहे. पवारसाहेबाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातली सहकारी चळवळ उदयाला आली. पवारसाहेबांनी माळेगाव कारखान्याला इंजिनिअरिंग कॉलेज दिलं, कोजन दिलं, डिस्टिलरी दिली. अशा पवारसाहेबाच्या नेतृत्वाखाली आपल्याला कारखाना पुढं उभा करायचा, हे आम्हाला सभासदाला पुढे जाऊन सांगायचं आहे. आणि हीच आम्हाला सभासदाला आश्वासन देऊन आम्ही सभासदाला सांगणार आहे की आमच्या पवारसाहेबाच्या नेतृत्वाखालच्या पॅनलला तुम्ही मत निवडून द्या. पवारसाहेबांनी 60 वर्षे बारामतीचा जो विकास केला आहे, बारामतीचा जो विश्वास संपादन केला आहे, त्या विश्वासाला साहेब कधीही तडा जाऊन देणार नाहीत. एवढं हा शब्द घेऊन आम्ही सभासदासमोर जाणार आहोत. तुम्ही आता उल्लेख केला म्हणून 2800 रुपयाचा. खरं तर अजित पवार असं म्हणतात की 2800 रुपये दर नाहीये, पुढच्या काही दिवसामध्ये 200 रुपये खोडकेचे आणि दिवाळीमध्ये चांगला दर दिला जाईल असं अजित पवार म्हणतात. मला सांगा, तुम्ही यांनी सभासदाचे पैसे सोसायटीला न पाठवता कारखान्यावर ठेवले 4 महिने, ह्याचं व्याज कोण भरणार? ह्या सभासद गरीब आहे. मला सांगा, त्याचं एखादं काम असलं तर कारखान्यावर त्याला अर्ज घेऊन जायचं म्हणलं तरी अडचण आहे. मला सांगायचंय, माळेगाव कारखान्यावर जी बाहेरची लोक आणून बसवली, उदाहरणार्थ MD साहेब असतील, काय त्यांची लायबिलिटी, कधी सभासदाच्या हिताचं ते निर्णय घेतात. आणि ह्या MDचं तुम्हाला साहेब सांगतो, ही MD साहेब आहेत ना, हे जिथं जिथं गेल्यात त्या कारखान्याला कुलूप लावलेलं आहे. तुम्ही माहिती घ्या सगळी. अशी माणसं तुम्ही तिथं आणता. हेच तुम्ही सहकार जिवंत करायसाठी लोकांपुढे, तुम्हाला ह्यासाठी लोकांनी मतं दिलेत का? आमचं मत आहे की लोकांच्या हितासाठी, लोकांच्या प्रपंचासाठी. अहो मला सांगा, एखाद्या शेतकऱ्याचं मुलगा आजारी पडलं तर त्याच्याकडे रुपये नसतो, आणि ही लोक 4-4 चाकी गाडीत काचा लावून फिरतात, सभासदाच्या पैशावर मोजमाजा करतात. एका संचालकाचं किंवा एका व्हाईस चेअरमनचं बिल काढलं तर तुमची आपल्यासारख्याला सुद्धा डोळे फिरतील. अशा पद्धतीचं वागणूक असते. अशा पद्धतीसाठी सभासदांनी तुम्हाला निवडून दिलं का? आणि हे सगळे विषय घेऊन आम्ही सभासदापाशी जाणार आणि सभासदाला कागदोपत्री आम्ही दाखवून देणार. आम्ही कुणावरही व्यक्तिगत आरोप करणार नाही. व्यक्तिगत आरोप करणे ही पवारसाहेबाची संस्कृती नाही. पवारसाहेबांनी तर कुठल्याही कार्यकर्त्याला शिकवलं नाही. जे असेल ते वस्तुस्थितीला धरून तुम्ही बोला. आपण कुठलेही भोगळ कुणावर आरोप करायचे नाही. जी वस्तुस्थिती आहे, मला सांगा, सभासदांनी यांना कशासाठी निवडून दिलं? आपल्याला योग्य भाव मिळावा, आपला वेळेत ऊस तुटावा, आपल्या मुलाबाळांचा प्रपंच व्यवस्थित लागावा, ह्यासाठीच दिलं ना. आम्ही सगळी त्यांच्याबरोबरच होतो ना. जोपर्यंत त्यांचं कामकाज चांगलं होतं तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर होतो. आता ती चुकीच्या पद्धतीने वागतात. ती काय, तिथं तुम्ही जाऊन साहेब माहिती घ्या. पत्रकार महोदयांना माझी विनंती आहे, इलेक्ट्रिक मीडिया आणि प्रिंट मीडियाची जबाबदारी आहे. जिथं लोकांना ही नाही, तिथं तुम्ही लोकांचा आवाज म्हणून तिथं उभा राहो, अशी विनंती. तुमची काय भूमिका आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात? निश्चितपणे आम्ही निवडणूक हाती घेतलेले सर्व तरुण, खऱ्या अर्थानं तरुण सभासदाला त्या ठिकाणी संधी दिली जाणार आहे. आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा आणि सभासदांचा जाण असणारं व्यक्तिमत्व असं आम्ही तिथं देणार आहेत. सर्वसामान्य घरातल्या मुलांना, सभासदांना त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली आणि योगेंद्रदादांच्या नेतृत्वाखाली आपण तिथं संधी देणार आहेत. आणि खऱ्या अर्थानं हा प्रपंचाचा असणारा हा विषय, आणि त्या अनुषंगानं आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत. खऱ्या अर्थानं या प्रशासनाचा असणारा, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा असणारा गलथान कारभार आणि खऱ्या अर्थानं त्याची बसलेली सर्वसामान्यांना झळ. खऱ्या अर्थानं मला एक वाक्य त्यांच्या म्हणावं वाटतं की सर्वसामान्य सभासदांची झाली होळी, सर्वसामान्य सभासदांची ह्यांनी केली होळी. कारण तुम्ही संचालक मंडळांनो, जनता पण नाही जर राहिली एवढी भोळी,
तुम्ही कृपया करून ही जी पहिली मलिदा गँग होती, आता ही झाली मलई गँग. कारखान्याची मलई खायचं काम खऱ्या अर्थाने या संचालक मंडळानं केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य सभासदांच्या शेतकऱ्यांच्या तोंडचा घास या आधी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने या ठिकाणी केलेला आहे, असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे. अजित पवार असं म्हणतात की सहकार खातं राष्ट्रवादीकडे आहे, एक्साईज खातं राष्ट्रवादीकडे आहे, ज्या काय परवानगी असतील त्या लवकरात लवकर मिळतील, सभासदांनी ठरवायचे काय करायचं, कसं बघताय वक्तव्याकडे? एक्साईज खातं तुमच्याकडेच आहे, सहकार खातं तुमच्याकडे आहे, बँका तुमच्याकडे आहेत, सगळं तुमच्याकडे आहेत. पण कारखाना चांगला चालला तर, कारखाना व्यवस्थित चालला तर तुम्ही ह्या गोष्टी देताल. आज जर तुमच्याकडे सहकार खाते सगळं जर असं बँका असून जर आज माळेगाव कारखान्यासारख्या एवढ्या मोठ्या नावाजलेल्या कारखान्याला जर पतसंस्थेचं कर्ज घ्यावं लागतं, ही लाजिरवाणी गोष्ट नाही का वाटत मला? का दादांना बी हा प्रश्न विचारायचा आहे की मग पतसंस्थेने पैसे का काढले पतसंस्थेचे? आज लोकांचे पैसे देणे, 4-4 महिने यांनी पैसे ऊसाची बिलं रखडून ठेवली आणि त्याचं व्याज आज शेतकऱ्यांचं कोण देणार? आज कर्जमाफी तुम्ही मागच्या सरकारमध्ये बोलला होता निवडणुकीच्या आधी, आम्ही 100% कर्जमाफी करतो, ते तर केलीच नाही. आणि शेतकऱ्यांचं 4 महिन्याचं व्याज कोण भरणार? आज सोसायटी 31 मार्चला जर ते नाही झालं तर 4% व्याज जर होतं तर 0% व्याजाचे पैसे आम्हाला पूर्ण भरावे लागणार शेतकऱ्याला. हा एक प्रश्न आहे. दुसरा एक्साईज झालं तर आज तुम्ही आम्हाला 3636 देता, हे कुठल्या पद्धती दिलेत? पाठिंब्याच्या वेळेस ज्या वेळेस कारखान्याला 3100-3200 रुपये 3400 रुपये 3200 ते 3400 रुपये साखर जात होती, त्या दरम्यान तुम्ही 3636 बाजार दिला. आज माळेगाव कारखान्याची साखर 39-39 रुपयांनी चाललेले, तर आज ही बाजारभाव सुद्धा यांनी 42-45 रुपये द्यायला पाहिजेच आहे. हे न देता त्याच पद्धतीने 28 रुपये पहिला हप्ता दिला, तो 3000 रुपये 3100 रुपये रेट असताना 3000 रुपये त्यांनी ॲडव्हान्स देत होते, आज त्यांनी 2800 दिलाय. तर हे सगळ्या सहकारी त्यांच्याकडे एक्साईज असेल, MSCB असेल, सरकारच त्यांचं आहे, तर त्यांना बाजारभाव द्यायला काहीच अडचण नव्हती. तर अशा पद्धतीने जर असेल तर दादांना माझं एवढं सांगणं आहे, दादा 2800 नाही 3100 नाही तर तुम्ही 3500 रुपये पहिला हप्ता द्यायला हवा होता, 200 रुपये खोडकी दिलीच पाहिजे. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर आपण कृपा करून दादा, माझी तळमळीची एक विनंती या तुमच्या सरकारला, तुमच्या बॉडीला, जर दादा फक्त याच्यामध्ये तुम्ही लक्ष घातलं तर किती भ्रष्टाचार केला आहे संचालक बोर्डाने हे तुमच्या लक्षात येईल. जर समजा हे तुमच्या लक्षात जर आलेलं आहे म्हणून तर तुम्ही कारखान्याचे इलेक्शन लांबणीवर ढकललेलं आहे. जर हेच जर चांगलं असतं तर तुम्ही इलेक्शन आता लावून घेतलं असतं. काय तुमची भूमिका असणार आहे? पक्ष नेतृत्वाशी बोलणं झालेलं आहे का त्या निवडणुकीसंदर्भात किंवा लढण्यासंदर्भात? आमच्या पक्ष नेतृत्वांनी आम्हाला स्पष्ट संकेत दिलेले आहेत, आपल्याला राजकारण म्हणून हे इलेक्शन करायचं नाही, आपल्याला कारखान्याच्या सभासदासाठी आपल्याला इलेक्शन लढवायचं आहे. हे आमच्या पक्षश्री पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, योगेंद्रदादा असतील, ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या, सभासदांच्या, कामगारांच्या हितासाठी हे कारखान्याचे इलेक्शन लढवणार आहोत. ह्या इलेक्शनमध्ये आमचे जे उमेदवार असतील ते सर्वसामान्य घरातले असतील, करोडपती अब्जाधीश नसतील. काय एवढंच मी देतो का तर हे सर्व शेतकऱ्यांची मुलं आहेत, जे सगळे शेतातून काम करून येऊन ऊसात घाम गाळून इथं येणारे लोक आहेत आणि हेच कारखान्याचे इलेक्शन लढवतील, एवढीच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. काय सांगाल? कारखान्याचं इलेक्शन आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार आहे. सर्वसामान्य कुटुंबातील जो दारी धरणार आहे, जो सुउच्च शिक्षित आहे, शेतकरी आहे, ज्याला त्या क्षेत्राचं नॉलेज आहे, त्या असे सर्व शेतकरी सभासद घेऊन आम्ही पूर्ण ताकदीने हा कारखान्याची निवडणूक लढवणार आहे. निवडणूक लढवताना कुणाशी युती करणार आहात का की फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पॅनल? आम्ही आमच्या वैयक्तिक पक्ष माननीय श्री शरदचंद्र पवार पक्ष याच्यावरतीच निवडणूक लढवणार आहे. आम्ही कुणाबरोबर युती करायला जाणार नाही, कारण युती करायला जाता कुणाकडं? हे 5 वर्ष विरोधक होते म्हणून ते आले नाहीत आणि ह्यांचं दिवाळखोरीत काय काढलंय, ह्यांच्याबरोबर जाता कुणाबरोबर? ही येळीमिळी चूप, तेरी बी चूप, मेरी बी चूप असं ह्यांचं चाललंय. लढण्यावर ठाम आहात? अतिशय ठाम आहात, कारण हा सभासदांचा आवाज आहे आणि सभासद ठाम असल्यामुळे आम्हाला हे त्यांना न्याय द्यावाच लागेल. कारण नुसतं लोकसभेला, विधानसभेला न बाहेर पडता स्थानिक स्वराज्य संस्थेचा आदरणीय सुप्रियाताईंनी, योगेंद्रदादांनी जो शब्द दिलेला आहे की आपण सर्व निवडणूक लढणार आहे, सर्व क्षेत्रात, बारामती तालुक्यात, तर स्थानिक स्वराज्य संस्थेत सर्वांना न्याय देऊन ही निवडणूक आम्ही यशस्वीरित्या पार पाडणार आणि सभासद नक्कीच हा कारखाना पुनश्च एकदा जिवंत करतील आणि शरदचंद्र पवार साहेबांना प्रचंड मताने हा एक हाती सत्ता मिळवून देतील. कशी तयारी सुरू आहे?
तयारी खरं तर जोरदार तयारी सुरू आहे. आम्हाला ज्याप्रमाणे आदेश आले त्याप्रमाणे आमचं यादी चाळणी झालेली आहे. त्या पद्धतीचं आमचं जे आपण अंतर्गत अंडरकरंट जे काम आहे ते आमच्या पद्धतीने चालू आहे. खऱ्या अर्थानं गनिमी कावा लवकरच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि खरं तर दी माळेगाव सहकारी साखर कारखान्यावरती सत्ता ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याच पक्षाची राहील. मी आज या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आज ठामपणे सांगतो. तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांची भूमिका ठाम आहे की आगामी कारखान्याची निवडणूक आहे ती लढणार आहोत. आता नेमकं काय होतं या निवडणुकीत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन धीरज जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.